तात्काळ रिहॅबिलिटेशन सेंटर करता जागा उपलब्ध करून द्यावी। या भीतीने एकही गुन्हा पकडणार नाही, त्याच्यावर काहीच कारवाई होणार नाही। यापुढे महाराष्ट्रात कोणीही ठाणेदार ड्रग्सचे गुन्हे पकडणार नाही। पूर्ण ड्रग्स रॅकेट हे पोलिसांशी हात मिळवणी करूनच पसरतं। आव्हाड साहेब, बरोबर पोलीस कामाला लागतात। ज्या मतदारसंघात सर्वात जास्त ड्रग्सचा वापर होतो तिकडच्या आमदारावर काय करायचं? सरकार और पुलिस ड्रग को कंट्रोल करने के लिए बहुत अच्छा काम कर रही है, उसके लिए मैं आपका अभिनंदन करता हूं। मगर फिर भी मुंबई के अंदर, स्पेशली दक्षिण मुंबई के अंदर बहुत ड्रग्स बिक रहे हैं और बच्चे उसके अंदर आ रहे हैं। तो अध्यक्ष महोदय, मेरी आपसे एक निवेदन है कि अभिनंदन क्यों कर रहे हैं? एक मिनट रुकना भाई, एक मिनट। तरफ से बोलते हैं कि अरे भाई साहब, दो बेचे तो जा रहे हैं ना, इसको इनकार थोड़ी हो सकता है, इनकार थोड़ी हो सकता है। अध्यक्ष महोदय, ड्रग्स बिक रहा है, ये हकीकत है, पुलिस उसको कंट्रोल करने की कोशिश कर रही है। मेरा एक प्रश्न ये है कि इसको रोकने के लिए अगर किसी पुलिस स्टेशन में वारंवार अगर ड्रग वहां पर मिलता है तो उसके पुलिस स्टेशन के सीनियर के ऊपर कार्रवाई होनी चाहिए। आप करेंगे क्या? एक प्रश्न ये है अध्यक्ष महोदय। दूसरा प्रश्न ये है कि ड्रग्स में से बाहर निकलने के लिए बार बार असेंबली के अंदर प्रश्न उठाया गया है कि रिहेबिलिटेशन सेंटर बनने चाहिए। अध्यक्ष महोदय, रिहेबिलिटेशन सेंटर नहीं है, 3 रिहेबिलिटेशन सेंटर मुंबई में इमीडिएटली चालू होना चाहिए, वो किसी हॉस्पिटल के अंदर, ताकि फ्री के अंदर रिहेबिलिटेशन सेंटर हो सकता है। आव्हाड साहेब, त्यांनी पोलिसांना धन्यवाद दिले, याचा आपल्याला जरी त्रास झाला असला तरी मुंबई पोलिसांचं अभिनंदन याकरता केलं पाहिजे की देशभरातल्या राज्यांमध्ये मुंबई पोलिसांनी ऑपरेशन केले, देशभरात, म्हणजे केवळ मुंबईत नाही तर देशातल्या 4-5 राज्यात जाऊन एमडीचे त्या राज्यातले, तेलंगणात आपण उद्ध्वस्त केलं, गुजरातमध्ये आपण उद्ध्वस्त केलं, यूपीमध्ये जाऊन आपण उद्ध्वस्त केलं, आणि म्हणून त्यांनी त्या संदर्भात आपलं अभिनंदन केलंय। आणि तुम्ही पण केलं पाहिजे, जे चांगलं आलं त्याला, जे वाईट आहे त्याचं मी समर्थन करत नाही। त्यामुळे निश्चितपणे आपण जी मागणी केली आहे, ज्या पोलीस स्टेशनमध्ये वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत असतील तिथल्या पीआयवर कारवाई ही केली जाईल। आणि दुसरा आपण काय म्हटलं होतं, दुसरा हा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे, रिहॅबिलिटेशन सेंटर हे केल्याशिवाय आपण आपले जे तरुण आहेत यातनं बाहेर काढू शकत नाही। या संदर्भात तात्काळ रिहॅबिलिटेशन सेंटर करता जागा उपलब्ध करून द्यावी, अशा पद्धतीनं महानगरपालिकेला निर्देश देण्यात येतील आणि लवकरात लवकर रिहॅबिलिटेशन सेंटर सुरू करण्यात येईल। अध्यक्ष महोदय, पूर्वी कुठेतरी ही गांजा विक्री केली जायची, पण कोल्हापुरात आता अध्यक्ष महोदय टप्प्यावर गांजा विकला जाऊ लागलेला आहे। माझे या ठिकाणी एक स्पेसिफिक 2-3 स्पेसिफिक प्रश्न आहेत। एक म्हणजे कोल्हापूरसह राज्यामध्ये नशेचे पदार्थ विकले जात असल्याने तरुण पिढी बर्बाद होत असल्याने मुलींना नशेच्या माध्यमातून मुलींचा गैरवापर होतो, याचा राष्ट्र निर्माणामध्ये अडचण निर्माण होत आहे। या पोलिसांच्या कारवाईच्या जोडीला शाळा आणि कॉलेजमधून देखील याचं प्रबोधन होणं गरजेचं आहे। तसंच चित्रपटातून जे नशेचं उदात्तीकरण सुरू आहे ते थांबलं पाहिजे, यासाठी आपण काही कायदा करणार आहोत का? त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये तसेच उपजिल्हा रुग्णालयामध्ये तसेच वैद्यकीय उच्च शिक्षण खात्याच्या कॉलेजमध्ये किमान 50 बेडचे मोफत नशामुक्ती केंद्र सुरू केली जातील का? आणि तिसरा प्रश्न आहे, ज्याप्रमाणे IPS CRPS मध्ये सुधारणा करून BNS भारतीय न्याय संहिता, BNSS भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अंमलात आली, त्याचप्रमाणे NDPS ऍक्ट मध्ये अंमली पदार्थ प्रतिबंध अधिनियम सुधारणा करून किचकट प्रक्रिया सुलभ केली जाईल का? तसेच ज्या ठिकाणी अंमली पदार्थाची विक्री सुरू असते तेथील संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होईल का? अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी पहिल्यांदा जे सांगितलंय, चित्रपटातल्या उदात्तीकरणावर त्या ठिकाणी ऑलरेडी सेन्सर बोर्डाने आक्षेप घेतलेले आहेत आणि आता त्या संदर्भातले नियम तयार झालेले आहेत। तथापि अशा पद्धतीनं कुठे उदात्तीकरण असेल तर त्याच्यावर कारवाई करता येते, त्याची तक्रार देखील करता येते। आपण जे नशामुक्ती केंद्राच्या संदर्भात सांगितलं आहे, मी होल ऑफ द गव्हर्नमेंट अप्रोच जो सांगितला, याच्यामध्ये आपण जे काही विभाग आहेत, म्हणजे याच्यामधलं सार्वजनिक आरोग्य विभाग आणि सामाजिक न्याय विभाग, या 2 विभागांना हेच काम दिलेलं आहे की त्यांनी
प्रत्येक जिल्ह्यामध्ये नशामुक्ती केंद्र तयार होतील अशा पद्धतीनं रचना उभी करायची आहे। त्यामुळे निश्चितपणे ते केलं जाईल। जो काही NDPS ॲक्ट आहे या कायद्यामध्ये सुधारणा करण्याकरता केंद्र सरकारने कारवाई सुरू केलेली आहे। महाराष्ट्राने देखील त्या संदर्भातले आपले जे सजेशन्स आहेत। प्रश्न क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 3। एक मिनिट बसा। मुद्दा आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी उत्तरामध्ये एक घोषणा केली की ज्या पोलीस ठाण्याच्या क्षेत्रामध्ये ड्रग्सच्या संदर्भात जास्तीत जास्त गुन्हे होतील त्या ठाणेदारावर कारवाई केली जाईल। माझा आक्षेप आहे अध्यक्ष महाराज एखादा ठाणेदार जास्तीत जास्त गुन्हे पकडतील त्याच्यावर कारवाई होईल आणि जो या भीतीने एकही गुन्हा पकडणार नाही त्याच्यावर काहीच कारवाई होणार नाही। म्हणून दुरुस्ती एवढी करा की ज्या ठाणेदाराकडे दुसऱ्या एखाद्या टीमनी गुन्हे पकडले तर कारवाई केली पाहिजे। नाही तर एखादा ठाणेदार चांगलं काम करतो त्याला तुम्ही जर गुन्हेगार म्हणून त्याच्यावरच कारवाई कराल तर यापुढे महाराष्ट्रात कोणीही ठाणेदार ड्रग्सचे गुन्हे पकडणार नाही। तेवढी एक सुधारणा करावी हा माझा हरकतीचा मुद्दा आहे। सुधारणा केली। प्रश्न क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 3। एक मिनिट, तुम्हाला पूर्ण प्रश्नोत्तराचा ह्याच प्रश्नावर घालवायचा आहे का? प्रश्न क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 3। मंत्री महोदय प्रश्न क्रमांक 3। पुढच्या प्रश्नात बोला। मंत्री महोदय बोला। सरनाईक साहेब। अध्यक्ष महोदय ड्रग्स रॅकेट विदाउट पोलीस सपोर्ट पसरत आहे ह्याच्यावरती माझा विश्वास नाही। पूर्ण ड्रग्स रॅकेट हे पोलिसांशी हात मिळवणी करूनच पसरतं। जेव्हा मी अमीन पटेलच्या प्रश्नावरती बोललो, साहेब सिनियर ऑफिसर म्हणजे पोलीस स्टेशनचा सिनियर इन्स्पेक्टर याला जोपर्यंत तुम्ही जबाबदार धरत नाही याच्यात काही होऊ शकत नाही। कारण का शेवटी कलेक्शनचा अंतिम आकडा तो पासपोर्ट मधलं कलेक्शन असो ते ड्रग्स मधलं कलेक्शन असो। चला या विषयातलं उत्तर दिलेलं आहे। ऐका ना, तुम्हाला सिनियर PI ला जबाबदार धरून जोपर्यंत तुम्ही त्यांना घरी बसवत नाही तोपर्यंत ही परिस्थिती सुधारणार नाही। जर तुम्ही अँटी करप्शन सारखे वगैरे विंग्स तयार करणार असाल तर जरूर करा। कारण का ड्रग्स हा पैशाच्या स्तोत्राचा सर्वात मोठा मार्ग आहे। ज्यामुळे जिथे ड्रग्स जास्त आहे तिथे मला पोस्टिंग द्या, त्याचे पैसे मुंबईत फिरवले जातात म्हणजे मुंबईत दिले जातात पोस्टिंगसाठी, असा माझा स्पष्ट आरोप आहे। साहेब मी ज्या एरियामध्ये राहतो त्या एरियामध्ये सर्वात जास्त ड्रग्सचा प्रादुर्भाव आहे आणि ह्याच्यामध्ये पोलीस इन्व्हॉल्व नाहीत असं माझं मत नाही। ज्या मतदारसंघात काय कारवाई करणार आहोत ही स्पष्ट केली, बरोबर पोलीस कामाला लागतात। ज्या मतदारसंघात सर्वात जास्त ड्रग्सचा वापर होतो तिकडच्या आमदारावर काय करायचं? माननीय जितेंद्र आव्हाड साहेबांनी जो मुद्दा या ठिकाणी निदर्शनास आणून दिला आहे, निश्चितपणे या संदर्भात सिनियर PI ला अकाउंटेबल धरलं जाईल। मात्र सुधीर भाऊंनी दिलेल्या सूचनेच्या अधीन राहून सिनियर PI वर त्याची जबाबदारी फिक्स होईल। प्रश्न क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 35 465। नाही, मी आपल्याला सांगू इच्छितो सक्सेसफुली ड्रगच्या प्रकरणामध्ये MCOC लावला आणि MCOC लावल्यानंतर हायकोर्टाने देखील तो सस्टेन केला आणि सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली आणि त्याच्या अंतर्गत ही पहिली केस आपली झाली आणि प्रॉपर्टी जप्ती देखील झाली।